असलेला हा हिंदुस्थान, त्या नद्यांचं पाणी कधीच आटत नाही, 12 24 तास त्या वाहत आहेत. अशा 7 नद्यांच्या सप्त सिंधूच्या काठावर उभा राहिलेला हा राष्ट्र, हा देश, याची परिस्थिती कशी निर्माण झाली? भाषा आपली गेल्यामुळे काय निर्माण झाली? आपण 24 तास पाणी वाहतंय, पण आपण पाण्यापासून टिश्यू पर्यंतचा प्रवास केला. भाषा संपली की कसं राष्ट्र संपत, संस्कृती संपते. तुमची संस्कृती, संस्कार कशामुळे तुम्हाला कळतात? सकाळी उठल्यावर आंघोळ करायला पाहिजे, आंघोळ झाल्यानंतर देवासमोर नमस्कार केला पाहिजे, छान पुस्तकं वाचली पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे, स्वतःचं शरीर राखलं पाहिजे. हे सगळं तुम्हाला कोण सांगतं आणि कशा माध्यमातून सांगतं? भाषेतून. भाषेतून सांगताना जी भाषा आपण वापरतो त्याच भाषेतली पुस्तकं आपण नकळत वाचायला लागतो. काय नुसतं भाषा, ज्या एकाच विषयावर एक सुंदर पुस्तक लिहिलं होतं त्या रावाने. भाषा किती महत्वाची, कशी भाषा असते, कशी लिपी असली पाहिजे. सर्वात सुंदर, जे बोलतो तसंच लिहितो, जसं लिहितो तसंच बोलतो. वैज्ञानिक दृष्ट्या योग्य भाषा. शरीर दिले आपल्याला, प्रत्येक शरीराला अवयव दिले, त्या अवयवांचं ते काम आहे. बोलण्यासाठी कुठल्या कुठल्या अवयवांचा वापर करतो आपण? कंठ, जीभ, टाळू, ओठ. आपली देवनागरी लिपी कशी आहे? कंठव्य, दंतव्य, औष्ठव्य, क ख ग ग म, प फ ब ब म, य र ल व श, श स ह ळ क्ष ज्ञ. स्वर वेगळे, अ आ ए ए उ उ ए ऐ. स्वर व्यंजन मिक्स नाही केली आपण. इंग्रजी ए बी सी डी ई एफ जी सगळं मिक्स आहे, सगळं मिक्स. ए स्वर आहे, नंतर एकदम बी येतो, मग मध्येच कुठेतरी ई येतो. जसं लिहितो तसं बोलत नाही. ई आणि टीच्या मध्ये यू आणून ठेवला तर त्याचा उच्चार पूट होतो, म्हणजे यूचा उच्चार ऊ झाला. तोच ऊ यू तिथनं काढला आणि सी आणि टीच्या मध्ये ठेवला तर पूट व्हायला पाहिजे ना. नियम एकच असायला पाहिजे, व्याकरण एकच असायला पाहिजे, असं नसतं. दुसरी भाषा नाही ना भाव, देवनागरी अशी नाही, जसं लिहितो तसंच बोलतो. आणि या देवनागरी लिपीवर आधारित ज्या भाषा आहे, मराठी, हिंदी, संस्कृत, त्याच्यात सुद्धा ऍक्सेंट बदलतात. हिंदीचा ऍक्सेंट म्हणजे उच्चार बदलतो, मराठीचाही उच्चार बदलतो. एकच भाषा जगातली ज्याचा उच्चार कधी बदलतच नाही. पुण्यातली लोक मराठी वेगळं बोलतात, मुंबईतली वेगळी बोलतात, मालवण मधली वेगळी बोलतात, रत्नागिरीतली वेगळी बोलतात, मराठवाड्यातली वेगळी बोलतात. नागपूर साईडची माणसं मराठीच असते पण वेगळी बोलतात. इंग्रजी सगळीकडचं वेगवेगळं बोलतात, त्याचे उच्चारच वेगळे. ऑस्ट्रेलियातली इंग्लिश वेगळी, इंग्लंड मधली वेगळी, अमेरिकेतली वेगळी. भारतात सुद्धा मराठी इंग्लिश फार वेगळं आणि नॉर्थ आणि साऊथ कडचं इंग्लिश फार वेगळं. म्हणजे जगामध्ये भाषा अशी आहे जी कुठल्याही प्रदेशात, कुठल्याही देशात, कुठल्याही जाती आणि धर्माच्या माणसाला जशी लिहिले तशीच बोलावी लागते, आणि ती भाषा आहे संस्कृत. ऑस्ट्रेलियन माणसाला सुद्धा अथर्वशीर्ष तसंच म्हणावं लागतं. ओम नमस्ते गणपती त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि. उच्चार वेगळा नाही करतायत. मोहम्मदला पण तसंच बोलावं लागतं, फर्नांडिसला पण तसंच बोलावं लागतं. उच्चार वेगळा नाही करतायत. आणि या संस्कृत भाषेमध्ये इतकं जबरदस्त अफाट ज्ञान विज्ञान आपल्याकडे होत आहे. वाङ्मय म्हणजे वाणीतून पुढं संक्रमित झालेलं असतं ते वाङ्मय, लिहून ठेवलेलं साहित्य. म्हणून इतकी महाविद्यालय जाळून संपली, 9-9 लाख 10-10 लाख
ग्रंथ जळून खाक झाले तरी सुद्धा जे टिकून राहिलं ते वाङ्मय मौखिक परंपरा. ही मौखिक परंपरा फार महत्वाची आहे. आपले सगळे वेद, आपली सगळी उपनिषद, आपले सगळे पुराण, सगळे स्तोत्र सगळं मौखिक परंपरेनं पुढे आलंय. माझं उदाहरण देतो. माझ्या आता जवळजवळ 7 ते 8 स्तोत्र मला पाठ आहे. कुठलेही कधी असं पुस्तक घेऊन मी पाठ केलेले नाही. 4 साडेचार आमचे वडील अंघोळ करायचे आणि ते दणादण खणखणीत आवाजात म्हणायचे. साधी उषा दिशा कानावर घेऊन मी झोपायचो, पण तरी ते घुसायचंच आतमध्ये. ते असं घुसलं त्याला 5, 7, 8 वर्षानंतर ते कधी मी म्हणायला लागलो अथर्वशीर्ष, पुरुष सूक्त, श्री सूक्त मला कळलंच नाही. जे एकदा बसलं आता काय ते पुस्तक नसलं ते जाळलं तरी तिथनं जात नाही ना. तिथनं कोण घालवणार? मग हे सगळं डिस्ट्रॉय करून टाकायचं. संस्कृत गायब झाली. संस्कृत गायब झाली आणि त्या ठिकाणी इंग्रजी या भाषेचा, या मातीशी, या संस्कृतीशी सुतराम संबंध नाही अशी घरगुती भाषा आमच्या बोडक्यावर मारली. 1820-25 पासून आज आहे 2025. 200 वर्ष इंग्रजी बोडक्यावर मारली. म्हणजे इंग्रजी भाषा वाईट आहे का? शरद वंशी इंग्रजीचा द्वेष करतात का? अजिबात नाही. कुठल्याच भाषेचा मी द्वेष करत नाही. पण माझी भाषा, माझ्या संस्कृतीची भाषा, माझ्या हिंदू धर्माची भाषा ही मात्र ग्रेट आहे. जगातली सर्वोत्तम ग्रेट. आणि हे मी वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करू शकतो. म्हणून ती आली पाहिजे. आज ज्या मारामाऱ्या चालल्या त्रिभाषा सूत्र, मराठी, हिंदी, त्याच्या राजभाषेमधली ती राजभाषा ती कंपल्सरी असली पाहिजे. मग इंग्रजी आली पाहिजे, कारण जगामध्ये फिरायचंय. जागतिक भाषा म्हणून एक तर हा खुलसट कल्पना आहे. इंग्रजी ही जागतिक भाषा नव्हे. एक महासत्ताधीश असा एक देश आहे रशिया, तिथे इंग्रजी बोलली जात नाही. 1.5 करोड माणसं ज्या देशात राहतात, पण संपूर्ण अमेरिकेला पण ज्याने हादरवून टाकलं असं जपान, इंग्रजी बोललं जात नाही. फ्रान्स इंग्रजी बोललं जात नाही. स्पेन इंग्रजी बोललं जात नाही. चायना इंग्रजी बोललं जात नाही. आणि न बोलता सुद्धा हे राष्ट्र खूप मोठी झाली, अत्यंत प्रगती पथावर आली. जगातले नंबर पहिल्या 10 मध्ये या राष्ट्रांचा नंबर लागतो इंग्रजी न बोलता. आमच्या बोडक्यावर मात्र इंग्रजी मारली. ते भूत काही सुटत नाही. मग इंग्रजी यायला लागलं आणि मला संस्कृत येईन असं झालं की नकळतपणे संस्कृत मधलं मी काही वाचनाचाच होतो. आणि माझ्या इतिहासापासून माझा नाळ नकळतपणे तोडला जातो. भाषा संपली, संस्कृती संपली. मग मी नकळतपणे इंग्रजी साहित्य वाचायला लागतो. मला शेक्सपियर मोठा वाटायला लागतो, मला फ्रॉइड मोठा वाटायला लागतो. पण मला तुकाराम माहितीच नाही, मला संत ज्ञानेश्वर माहितीच नाही, मला आइन्स्टाईन माहितीये, मला न्यूटन माहितीये, मला काहीच माहिती नाही. बघा एकच वाक्यावर चाललंय सावरकरांच्या. जे इतिहास विसरतात त्यांचं भूगोल बिघडतो. एका वाक्यावर चाललोय सगळं. आता 20-22 हजार पृष्ठांचं साहित्य लिहिलंय, त्याच्यावर जर सावरकरांवर बोलायचं झालं तर किती दिवस लागतील? पण आताच्या समाजाची काय गरज आहे ते ओळखून सावरकरांच्या सागरामधला समुद्राचा कुठला लोटा बाहेर काढून तो पाजला पाहिजे याचा विचार आम्ही वक्ते म्हणून करत असतो. आता बाकी सगळ्याची गरज नाही, आता याची खूप गरज आहे. एक हा मुद्दा आणि दुसरा जात निर्मूलनाचा मुद्दा. अगदी प्रत्येकाने फक्त मनापासून ठरवायचं ही जात मानणार नाही की जात संपते, इतकं सोपं आहे. पण मी ठरवलंच नाही, तर मी ठरवलं की मला सगळ्या फायद्या तोट्यांपासून दूर जावं लागतं. मला आरक्षण कसं मिळणार? मला सगळ्या जात दाखवून ज्या ज्या गोष्टी मला पदरात पाडून घ्यायच्या त्यापासून मला वंचित राहावं लागेल.
माझा स्वार्थ आहे त्याच्यात. इंदुरेकर महाराज कीर्तन, आपले कीर्तन इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.